चला मग फर्स्ट चॅप्टर घेणार आज पद शोध, वेगळे पद शोधा. आज चॅप्टरचं नाव आहे वेगळे पद शोधा. वेगळे पद शोधा म्हणजे चला पुढे आकृत्या पाहूच. तिच्यामध्ये पहिला टॉपिक आहे काही तुम्हाला गोष्टीची काळजी घेणे चॅप्टर समजताना. इथे मी दिलेल्या आहे त्या तुम्ही एकदा वाचून घ्या, मी सांगतो. तिच्यात पहिला असा टॉपिक आहे, जर रेखांकित व छायांकित भाग म्हणजे एक आकृती असेल, त्या समजा एक अशी आकृती आहे, हिचा रेषा रेखांकित आणि छायांकित म्हणजे दिसणारी, ज्याने समजा एखादा चेहरा असेल, चेहऱ्यामध्ये डोळे समजा, हात नाक, तुम्हाला त्याचं ऑब्झर्वेशन करणे व त्याचा आकार व स्थान. दुसरा टॉपिक, दुसरा महत्वाचा पॉइंट यामध्ये, आकृतीचे दोन समान भाग असतात. समान भाग म्हणजे सारखे, काही लेफ्ट राईट. समजा ही एक आकृती आहे, त्याचा एक लेफ्ट साइड भाग आहे, एक राईट साइड भाग आहे, बरोबर. एक आकृतीचे मात्र असे दोन समान भाग, समजा एक सॉरी म्हणजे जर तुम्हाला आकृती दिली आहे, त्या आकृतीचे दोन भाग असतात, त्यात एक भाग समान असेल, एक भाग वेगळा असेल, त्यांनी असं सांगितलंय. तिसरं आहे, एकात एक अशा दोन किंवा तीन आकृत्या असतील, एकात एक, पुढे पाहूच, एकात एक दोन किंवा तीन आकृती असतील, जर ते अशा आकृत्या आल्या तर आधी बाहेरील आकृतीची तुलना करायची, मग आतल्या आकृतीची तुलना करायची. आकृतीमधील दोन चिन्हे एकमेकाच्या आरशातील प्रतिमा व पाण्यातील प्रतिबिंब असू शकतात. म्हणजे समजा हे काय अशी रेष आहे, समजा एक सर्व असं मुंडक आहे आणि इथं अशी डोळा आहे, तर पुढच्या आकृतीत समजा असे मुंडक असेल आणि इथे डोळा असेल, हे पाण्यातील प्रतिबिंब झालं. आणि आरशातील प्रतिबिंब समजा हा आर आहे, तिच्यामध्ये अशी इमेज असेल तर ते आर असं दिसेल, हे आरशातील प्रतिबिंब आहे. आकृतीमधील दोन चिन्हे एकमेकाच्या आरशातील प्रतिबिंब पाण्यातील प्रतिबिंब झालंय हे सांगितल्याप्रमाणे. पुढं चित्रामध्ये वर्गीकरण करताना विद्यार्थ्याचे अवांतर वाचन उपयोगी पडेल. म्हणजे तुम्हाला याच्यासाठी वाचण्याचा स्पीड चांगला पाहिजे. तुम्ही घरी वाचत चला, वाचत नाही पोरं आपले, घरी वाचा, कार्टून कमी पहा. हा चला पुढे पहिली आकृती बघून तुम्हाला क्वेश्चन असा असेल, पेपर मध्ये गेले गेले तुम्हाला असा प्रश्न दिसेल, पुढील प्रत्येक उत्तरात 4 आकृत्या, जसे की ऑप्शन ए बी सी डी दाखवलेल्या आहेत. या 4 आकृत्यापैकी 3 आकृत्या कोणत्या तरी, या पहा पेपर मध्ये काय करायचं, असं अंडरलाईन करायचं, कोणत्या तरी बाबतीत समान आहे. समान चॅप्टर समान आहे व एक आकृती त्यापासून निराळी आहे. त्या निराळ्या आकृतीची निवड करा आणि तिच्या वर्णाक्षराचे वर्तुळ कार्य करा. म्हणजे ते एबीसीडी, इथे एबीसीडी दिलेली आहे. जे तुम्हाला उत्तर वाटेल ते गरागरा कार्डक करून टाकायचं, बंद गुटू. फक्त बाहेर जाऊ द्यायचं नाही, याच्या बाहेर गेलं नाही पाहिजे. असं समजा एक सर्कल आहे, तुम्हाला वाटलं की याचं ए बी किंवा सी आन्सर आहे, तर सी आन्सर असेल तर पूर्ण असं सी राऊंड करा. करताना हा पूर्ण काळा करा, माझं पेन चालणार नाही पण एवढा काळा करा, असं बाहेर जाऊ देऊ नका किंवा असं अर्धवट सोडू नका, कळलं. नाहीतर पेपर मध्ये अर्धे गोल करून येसाल, पेपर आउट ऑफ जाईल पण 0 मार्क पडेल, कळलं. चला काय करू आता. या प्रश्न पहिला समजण्यासाठी तुम्हाला एक गोष्ट माहित पाहिजे, घड्याळ सगळ्यांची पाठ आहे. अशी एक घड्याळ असेल, आकृती गोल नाही जमली पण घड्याळ, समजा ही एक घड्याळ आहे. असा मधातला एक पॉइंट असतो, इथं असते घड्याळीत 12 वाजेल, तोंडावर पण असतात पोरायचे तसे. 1, नंतर इथं 2, इथं 3, इथं 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11. बर, ही घड्याळ सगळ्यांना माहिती. कोणाला मराठीत घड्याळ असेल तर 12 लिहून पहा. अशी घड्याळ, तिच्यामध्ये काही ॲरो असतात अशी, बरोबर. एक मिनिट काटा, एक हवर काटा. आता हवर काटा येले म्हणता आणि मिनिट काटा मोठा येले म्हणता, बरोबर. तर या आकृतीमध्ये तुम्हाला काय ओळखायचंय, त्यांनी सांगितलं की 3 आकृत्या, 3 याच्यातल्या कोणत्या तरी ए बी सी आणि डी, या 3 पैकी कोणत्या तरी 4 पैकी 3 आकृत्या समान आहे. आता कशा समान आहे आपल्याला तेच ओळखायचंय, बरोबर. आता या एक गोष्ट, ही घड्याळ ज्याला समजली त्यांना समजून घ्यायचं की या क्लॉकवाईज डायरेक्शन, जर समजा घड्याळच्या अशी असेल, घड्याळ अशी फिरत असेल याला म्हणतात क्लॉकवाईज, आणि घड्याळच्या विरुद्ध दिशेने फिरत असेल म्हणजे अशी, याला म्हणतात अँटी क्लॉकवाईज.
क्लॉक वाईज. ओके, हिच्यामध्ये आपल्याला काय करायचं, पहिली एक ॲज्युम करा की ही जी आकृती, फर्स्ट आकृती, ही आकृती, याचे जे काळे डॉट आहे ना, काळे म्हणजे ही जी आकृती नाही, तर तुम्ही सरळ पकडा. समजा ही ऑलरेडी सरळ आहे, हिच्यावरून आपल्याला सगळ्या आकृती आपण कम्पॅरिझन करू. ही आकृती सरळ आहे. एक मिनिट मी रफ करतो. चला सुरू. आता ही आकृती सरळ आहे. हा एक गोल इथं आहे, एक गोल इथं आहे, एक गोल इथं आणि एक गोल इथं. हिचा जो डार्क आहे ना, तो इकडे या साईडने. आता आपण याला टार्गेट करू. ही आकृती आपण आता सरळ करू. कोणती आकृती ना, पेपर आहे ना, असा फोल्ड, असा पेपर असेल तर तुम्ही पेपर सरळ, एक तर सरळ म्हणजे सरळ पेपर फिरवताना असा फिरून पहा. हा पेपर म्हणजे सरळ, कोणती बी आकृती तुम्हाला, ही जी रेष आहे ना, ही तुम्हाला कोणती रेष इथं सरळ आणायची. म्हणजे ते पेपर फिरवल्यानंतर तुम्हाला कळेल मला पेपर नाही फिरवले, इथं फिरवता येणार नाही, पण तुम्हाला इथं मी काढून दाखवतो कसं काढायचं. तर तुम्ही पेपर मध्ये गेला की पेपर फिरून पहा. पेपर फिरवल्यानंतर तुम्हाला ही जी रेष असेल ना, ही रेष सरळ आणायची. आणली, हिच्यामध्ये याचा काळा डॉट पाहायचा होईल आपण. इथं पण मग असे 4 डॉट तयार होईल. 4 डॉट तयार होईल. 4 डॉट तयार नंतर हा जो ब्लॅक आहे का नाही, हा ब्लॅक या साईडने येतो. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला ए आकृती आणि बी आकृती सेम आली. बरोबर. आता आणखीन आपल्याला एक कोणतरी आकृती समान पाहिजे यासारखी. आता ती पाहू. चला सी आहे का पाहू. चला सी तर ऑलरेडी सरळ दिलेली आहे. आणि अरे हिच्यात तर ब्लॅक डॉट इथं आहे, दुसरा डॉट इथं आहे, हा रिकामा, हा कोरा. ठीक आहे. चला सी तर थोडी वेगळी यायला लागली. चला डी पण चेक करू. आणि मित्रांनो सगळ्या आकृत्या चेक करा. एक उत्तर भेटलं म्हणून लगेच घोटू नका. चला पुढं. आता हिचा पण आपण जर समजा पेपर, असा पेपर तुम्ही टर्न केला असा क्लॉकवाईज, हा मी बोललो तो घड्याळ कामी येणार, क्लॉकवाईज फिरायचा, क्लॉकवाईज. आता याच्यानंतर क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज कळून घ्या, मी तेच सांगणार आहे. आता ही क्लॉकवाईज फिरल्यानंतर आपल्याला याचा राऊंड कसा येतो माहितीये का. ब्लॅक इथे येतो, व्हाईट इथे येतो, इथं ब्लॅक येईल, इथं व्हाईट येईल. मग ब्लॅक समजा मी राऊंड केला, आला, हा व्हाईट केला मी. बस. आता मग सांगा, ही आकृती, ए आकृती, बी आकृती आणि सी आकृती समान आहे. फक्त ही सी जी डी आकृती समान आहे, सीच वेगळी आहे. तर आपल्याला वेगळे पद शोधा, म्हणजे आपला आन्सर असेल सी. अशी अपेक्षा करतो मित्रांनो तुम्हाला पहिली आकृती चांगल्या प्रकारे समजली असेल की कसं फिरवायचं, काय फिरवायचं. त्यासाठी आपल्याला घड्याळ माहित पाहिजे. घड्याळ माहित नसेल तर समजून घ्या, कोणता तास काटा, कोणता मिनिट काटा, त्यांची फिरण्याची डायरेक्शन समजून घ्या. ही गेले अशी जर फिरत असेल तर ती क्लॉकवाईज आहे, अशी घड्याळ फिरत असेल तर ती अँटी क्लॉकवाईज आहे. आपल्याला आकृती तशाच फिरवणे. चला पहिली आकृती समजली. चला दुसरी पाहू. हो, हे तर खूप सुंदर आणि सोपं आहे. एबीसीडी सर्वांची पाठ आहे. आता हे नका म्हणू की एबीसीडी पाठ नाही हो सर. करा पाठ. ए ते ए टू झेड, ए टू झेड पर्यंत सगळ्यांचे नंबर पाठ आहे. मोठ्यामध्ये पाठ असेल, छोट्यामध्ये पाठ असेल, हेच काम येणार आहे. सॉरी झेड तर असायला पाहिजे होतं रे. आता यात आपलं जे चॅप्टर चालू आहे वेगळे पद शोधा. आता चला या 3 आकृत्यात काहीतरी समान असेल, म्हणजे ए मध्ये, बी मध्ये, सी मध्ये आणि डी मध्ये काहीतरी समान असेल आणि एक वेगळी असेल, त्याचं आपल्याला शोधायचंय. चला पहिली ए आकृती काय पहा. ए आकृती, ए मध्ये आर यू एन, रन आहे. बी आकृतीमध्ये यू एन आर आहे. तिसऱ्या आकृतीत एन के यू आहे आणि चौथ्या आकृतीत काय रे, आर एन यू आहे. मला सांगा, इथं आर आहे, इथं आर आहे का, नाही, इथं आर आहे. मग लगेच उत्तर समजलं की इथं हे आर नाही, म्हणजे ही वेगळी आकृती. आपलं उत्तर असेल सी. सीचं काळा असा गोल 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 त्या कोपऱ्यात दिला असेल कुठं पेपरच्या खाली. अँसर शीट भेटते तुम्हाला अशी एक अँसर शीट, तिच्यात फक्त एकचा ए बी सी डी असे नंबर दिलेले असतात. तिच्यातला बी आपला सी चुकीचा आहे ना, सी लगे राऊंड करायचा असा गोल 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 गोल. ओके, सोपं आहे ना. पहा हे झालं एबीसीडी. आता तिसरी आकृती पहा. वेगळीच पद म्हणजे आपल्या 3 आकृत्या सेम, चौथी आकृती वेगळी असते, ती शोधायची असते. चला हिच्यात पाहू काय.
चला मित्रांनो, पुढची आकृती घेऊया. याच्यामध्ये बघा, तुम्हाला इथे एक ट्रायंगल आहे, बरोबर. ट्रायंगल सगळ्यांनाच माहिती आहे ना. सॉरी, ते पेन नाही माझं. हा डार्क हा ठीक. चला पुढं. इथे तुम्हाला ट्रायंगल दिसतोय, बरोबर आहे. इथे एक स्क्वेअर आहे, इथे पण छोटा ट्रायंगल आहे, इथे पण स्क्वेअर आहे. आता याच्यात सर माणसाचं लॉजिक कोणतं लावायचं? आता याच्यात लॉजिक बघा, ही जी साईड आहे ही एक आणि ही दोन, बरोबर. ही पाच सेम आहे, इथं पण सेम, हा पण सेम, हा पण सेम. इथे बाबर इथे एक साईड आहे आणि इथं दुसरी साईड आहे. हिच्यात ती ह्या ट्रायंगलचं तुम्ही सॉरी या स्क्वेअरचं एक रेक्टँगल तयार होतं सेम साईजचं आहे. आणि डी जी तिसरी चौथी आकृती आहे तिच्यात पण हा जो कोपरा आहे ना, हा पण सेम आहे, हा पण सेम आहे. पण याच्यात बघा, ह्या मोठा आहे, हा मोठा आहे आणि हा छोटा. मग याच्यातले वेगळी आकृती कोणती? आपल्या तीन आकृत्या सारख्या पाहिजे होत्या. मग याच्यात ट्रायंगल सेम होता, म्हणजे ट्रायंगलचे दोन्ही साईड सेम आहे, स्क्वेअरच्या दोन्ही साईड सेम होत्या. या ट्रायंगलच्या एक साईड मोठी आहे, ही साईड मोठी आहे आणि ही साईड छोटी आहे, त्याच्यामुळे ही आकृती वेगळी. ही एक मोठा आहे आणि एक छोटी, तर आपली ही छोटी आणि मोठी पाहिजे नाही. इथं सेम आहे, सेम म्हणजे सारखी, ही सेम, ही पण सेम, त्याच्यामुळे ही वेगळी. तर आपला आन्सर आहे सी, वेगळे पद शोधा. चला पुढं. आता हिच्यात लॉजिक पहा कसं आहे. त्यांनी सांगितलेलं होतं, ही आकृती करतोय आपण, ही हिच्यामध्ये सांगितलं होतं की बाहेरची आकृती आणि आतली आकृती जर वेगळी असेल तर बाहेरची आकृतीचं काउंट, एकदा बाहेरची आकृती चेक करा, मग आतली आकृती चेक करा. याच्यामध्ये बघा, इथं एक रेष आहे, ही सेकंड, ही थर्ड, इथं फोर्थ रेष आहे, बरोबर आहे. इथं चार रेषा, ह्या चार रेषा आहे. आणि जे आतले ही जी आकृती ती ना, हिच्यात रेषा पहा, 1 2 3. चला हिच्यात माहिती का, म्हणजे आपलं जे चौकोनी चार रेषा आणि आतल्या ट्रायंगलच्या तीन रेषा, बरोबर. आता इथं पण लॉजिक पहा काय येतं. इथं पहा, इथं जी बाहेरची आकृती 1 2 3, बाहेरच्या तीन रेषा आणि आत एकच रेषे, ठीक आहे. चला पुढे पाहू काय येतं. इथे पहा, एक रेष, दोन रेष, तीन रेष, 4 5 6. चला बाहेरची आकृती किती रेषा? 6. आणि आतल्या रेषा पण मोजून 1 2 3 4 5. तर ह्या 5 रेषा. अरे वा, म्हणजे एक बाहेरची. पुढं अजून एकदा कंप्लीट करून घेऊ. एक रेष, दोन रेष, 3 4 5. ओके, इथं पण 5 रेषा आणि 1 2 3 4. अरे इथं पण 4 रेषा, म्हणजे एक लॉजिक लागलं आपलं. इथं बाहेरची आकृती 4 रेषा, आतल्या ते 3, इकडं 6 रेषा, इकडं 5, आतल्या 5, इकडं बाहेरच्या 5, आतल्या 4. म्हणजे इकडं गॅप कितीचा? एक एक रेष कमी कमी होत गेली. म्हणजे हिच्यात जर बाहेरची 4 असेल तर आतली 3 आहे, इकडं बाहेरचे 6 आहे तर आतली 5 आहे, आणि इकडं बाहेरची 5 आहे तर आतली 4 आहे. इथं काय? इथं एक बाहेरची 3 आहे आणि आतली 1 आहे, म्हणजे हे वेगळी आकृती. इथं राऊंड करा, आपलं उत्तर भेटल बी. चला पुढचं. हिच्यात चांगली 4 हिचे तोंड ऑब्झर्व करा. फक्त एक तुम्हाला ऑब्झर्वेशनचा खेळ, ऑब्झर्व करा. ऑब्झर्व केल्यावर तुम्हाला इथं काय कंपॅरिझन दिसते ते पहा. तुम्हाला 3 आकृती सेम, एक आकृती वेगळी. 3 आकृत्या कोण सेम आहे. या आकृतीत जर तुम्ही चांगलं ऑब्झर्वेशन केलं, तुम्हाला एक ऑब्झर्व होईल, टोपी तर सेम वाटते सगळे आहेत, बरोबर आहे. कानं पण यांचे कानं सेम आहे, यांचं नाक पण सेम आहे, नाक पण सेम, याचे होठ पण सेम, होठ पण सेम. याच्यात एक तुम्ही ऑब्झर्व करा, याचे डोळे पहा. याचा राऊंड आहे, याचा राऊंड आहे आणि याचा राऊंड आहे. इथं फक्त ट्रायंगल आहे, बरोबर. तर मग एक वेगळी आकृती कोणाची? याची. म्हणजे आपलं उत्तर सी. सी राऊंड करून घ्या. डोळे 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 ट्रायंगल आले, सगळ्याचे गोल गोल आहे, बरोबर. ही वेग. चला पुढं. हिच्यामध्ये लॉजिक पहा. ए ऑब्झर्व करा, बी सी आणि डी ऑब्झर्व केल्यानंतर तुम्हाला कळून जाईल की याचं उत्तर काय असायला पाहिजे. हिच्यात पहा, हिच्यामध्ये काय आहे, एक जो तो मिडल ट्रायंगल आहे
त्या मिडल ट्रायंगल ही पण आकृती मिक्स आहे आणि ही पण आकृती मिक्स आहे. या सी मध्ये बघा एक गोल आतला ट्रायंगल, एक सर्कल आहे, त्या सर्कल मध्ये साईडचा पण मिक्स आहे आणि बाहेर इथचा पण मिक्स आहे. आणि राहिला कोणता, हिच्यात एक समजा ही एक लांबी आहे बरोबर, ही रेषा अशी एक, या रेषेमध्ये हा पण एक मिक्स आहे आणि हा पण मिक्स आहे. पण जो आपला बी आन्सर आहे ना, बी, आपल्या बी मध्ये एक हा जर ट्रायंगल आहे समजा, हा जर ट्रायंगल पकडला तर ही एक मिक्स आहे पण बाकी ही मिक्स नाही, ही कोपऱ्याला आहे. तर आपल्याला तिन्ही ह्याच्यात काय आहे, ही ए झाली, बी ए सी आणि डी या तीन आकृती सेम आहे आणि बी आपली वेगळी आकृती बरोबर. चला पुढे आकृती. हिच्यामध्ये एक मिनिट, हिच्यामध्ये लॉजिक पहा. ए आकृती पहा, ऑब्झर्व करा, बी आकृती, सी आकृती आणि डी या तिन्ही ऑब्झर्व करा. हिच्यामध्ये पहा काय लॉजिक लागतं. एक मिनिट तुम्ही तुमचं लॉजिक लावा आणि मला आन्सर सांगा काय असेल तर. काय विचार आहे का? कारण बाहेरचं ट्रायंगल आहे आणि आत सर्कल आहे. बरोबर. चला मित्रांनो मी सांगतो काय तर, तुमचं सगळीकडे एकदा ऑब्झर्व करा. आत डार्क कलर इकडे राऊंड आहे, इकडं गोल केलेला आहे तो पण राऊंड आहे, इकडं गोल ब्लॅक केलेला आहे तो ट्रायंगल आहे आणि इकडं एक ट्रायंगल आहे. म्हणजे जो यांचे शेप आहे ना, ते शेप त्यांचे एकाचा शेप असा आहे, तो राऊंड कलर केलेला, त्याचा बाहेरचा शेप असा मोठा आहे, सेम आकृतीचा आहे समजा. आणि आतलं ही सोडा, याचा काही विषय नाही, हा सेम आहे बरोबर. इथं आकृती काय, इथं आकृती अशी केलेली त्यांनी, तो रंगवली ब्लॅक केलेली, एक सर्कल आहे आणि त्यांचा तो बाहेरचा, सॉरी 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 हा असा आहे, ट्रायंगल काढताना चुकला आपल्याकडून. याचा ट्रायंगल असा आहे, म्हणजे त्यांनी काय केलेलं आहे, अशी एक रेष दिलेली, असा एक ट्रायंगल आहे बरोबर. म्हणजे जसा आतला तसा बाहेरचा. इथे पहा, इथे गोल राऊंड आहे, तो ब्लॅक केलेला आहे आणि त्याच्या बाहेरचा तो पण सर्कल मोठा आहे. म्हणजे आतला जो डार्क आहे तोच बाहेरचा सर्कल आहे. पण जी ए आकृती आहे याच्यामध्ये माहिती आहे का, याच्यात ते काय केलेलं आहे, जो डार्क आहे आतला त्याच्या जगीच आपला एक असा एक सर्कल दिलेला आणि एक ट्रायंगल दिलेला आहे. म्हणजे ही आपली वेगळी आकृती आहे बरोबर आहे. म्हणजे ही आपली वेगळी आकृती आहे, कारण की जो आतला सर्कल आहे तोच त्याच्या बाहेरचा यायला पाहिजे होता. ही आकृती आणि ही आकृती सेम असायला पाहिजे होती. इथे ही आकृती सेम आहे, इथे ही आकृती सेम आहे, इथे ही आकृती आणि ही आकृती सेम आहे. तर आपला आन्सर आहे ए. चला पुढं. हिच्यामध्ये पहा, हिच्यामध्ये काय ए बी सी डी ऑब्झर्व केल्यानंतर तुम्हाला ऑब्झर्व हे लक्षात येईल की हा जो बाहेरचा आपला सॉरी हा स्क्वेअर आहे, तर आतला पण स्क्वेअर आहे. बाहेरचा जर ट्रायंगल आहे तर हा पण ट्रायंगल आहे, पण त्याची डायरेक्शन खाली आहे. इकडे पण ट्रायंगल आहे, याचं अपवर्ड डायरेक्शन आहे, इकडे पण ट्रायंगल आहे तर इकडे पण ट्रायंगल आहे, पण इथं सर्कल आहे आणि इथं काय, इथं ट्रायंगल आहे. तर आपली डी आकृती. पुढं याच्यामध्ये पहा, आपला आला क्लॉकवाईज डायरेक्शन, आली आपली घड्याळ. एक गोष्ट घड्याळ ऑब्झर्व करताना एक ही जी आकृती नाही सरळ करून पहा, ही सरळ केली म्हणजे ही एक आकृतीची सरळ होईल बरोबर. हिच्यातला जो वाय आहे ना, हा वाय आहे ना, हिच्यामध्ये ह्या असं करा, हा वाय कसा तयार होतो, हिची आकृती हे समजा जर आपण असं रोटेट केलं असं, तर याची आकृती येते सपोज, ही आकृती येणार अशी आणि ही आकृती अशी आणि याच्यात एक प्लस आहे बरोबर. हिच्यात आकृती कशी, एक सर्कल आहे, त्यात असा आहे, असा वाय प्लस इकडे जर ही आकृती असं आपण सरळ केली, म्हणजे ही आकृती अशी सरळ केली, फिरवली, तर याचा जो आपला येईल तो येईल अशी रेष आणि असा याच्यात प्लस बरोबर. ही जर आकृती सरळ केली अशी सरळ, तर हिच्यात मध्ये पण आपल्याला अशी रेष दिसते, असे एक आणि प्लस आहे. म्हणजे आपल्याला या सगळ्या आकाराचा वाय आहे ना, हा उलटा दिसतोय, हिच्यात पण उलटा आहे, उलटा वाय आणि याच्यात सरळ वाय, म्हणजे ही रेष आहे ना असा सरळ ठरलेला आहे बरोबर आहे. तर आपल्याला ही आकृती वेगळी आहे, आपलं बी आन्सर बरोबर.
थोडं खाली. आता पुढची आकृती. चला आपलं एबीसीडी परत आलं. पहिले ए आकृती आहे. ए आकृतीमध्ये UNP बरोबर. बी मध्ये आपल्याला काय आलं, बी मध्ये आले PNU. सी आकृतीत आलं NVP आणि डी आकृती आहे तिच्यामध्ये UPN. चला एक टार्गेट पकडा. आपल्याला काय आहे, इथं U आहे, इथे U आहे, इथे U आहे, पण इथे V आहे, म्हणजे इथं आपल्याला U आलेलंच नाही. म्हणजे आपली आकृती ही वेगळी आकृती म्हणजे सी आकृती. आपला सी आन्सर आहे. चला पुढे पाहू. सॉरी, क्वेश्चन कुठे आहे आपला. चला याच्यामध्ये पाहू. याच्यामध्ये पण काय करायचं, आकृती ऑब्झर्व करा. फक्त आकृती ऑब्झर्व करा. ऑब्झर्व केल्यानंतर आपल्याला लगेच आन्सर कळून जाईल. काय लॉजिक लावलं त्यांनी यांनी, तुम्ही काय लॉजिक लावता याच्यामध्ये. रेषा मोजा. रेषा मोजल्यानंतर आपल्याला आन्सर पाहू येतं का. पहिले याच्यात फर्स्ट रेष, सेकंड रेष, इथं थर्ड रेष आणि फोर्थ रेष, म्हणजे याच्यात 4 रेषा आहे. याच्यात पण 1 2 3 4 रेषा आहे. इकडे पहा, ही एक रेष, म्हणजे सॉरी मी इकडे काढतो. याच्यात ही एक रेष, ही 2 रेष, 3 4 बरोबर. इकडे रेषा पहा, ही एक रेष, ही 2, ही 3 आणि ही 4, म्हणजे या 4 रेषा. इकडे पहा, इकडे एक रेष, 2 3 आणि ही 4 बरोबर आहे. आणि इकडे ऑब्झर्व करा, एक रेष, 2 रेष, 3 4 5, म्हणजे 5 रेषा आल्या, म्हणजे आपली ही वेगळी आकृती आहे. आपला आन्सर डी बरोबर. चला ही आकृती करा. आता हे अँटी क्लॉकवाईज फिरेल असं वाटतं. आकृती सरळ करून पहा, पेपर फिरवा तुमचा. अशी सरळ आकृती करा. सरळ केल्यानंतर आपलं असं लक्षात येईल की ही जी आकृती आहे आपल्याला अशी फिरते बरोबर आहे. याच्यात डार्क इथे ही आकृती पहा, ही आकृती पण आपल्याला सेम दिसते. ही आकृती आपल्याला अशी सरळ केल्यानंतर आपल्याला जर ट्रायंगल असा दिसणार. आणि ही आकृती सरळ करा, सॉरी सरळ म्हणजे अशी करा. तिच्यामध्ये तुम्हाला हे जर केलं तर त्याचं आकृती अशी दिसणार. म्हणजे आपली आकृती ही जी ट्रायंगल आहे, हा ट्रायंगल इकडे आहे, बाकीच्यांचं सगळं ट्रायंगल इकडे आहे, ही रेष इकडे. ही जी रेष आहे ना, ही याची विरुद्ध आहे. याचा आन्सर सी आहे. चला पुढची आकृती ऑब्झर्व केल्यानंतर तुम्हाला असं लक्षात येईल की सगळ्यांचे जे ॲरो आहे ना, घड्याळाच्या दिशे बरोबर घड्याळाच्या अशा इकडे घड्याळाच्या बाहेर जाताना दिसतात. पण याचा जो ॲरो आहे तो ॲरो कुठे आत आहे. म्हणजे ही आकृती आपली ही उत्तर सी. पुढं या आकृतीमध्ये लक्ष द्या. याच्या जे बाहेरचे 1 2 3 ज्या रेषा आहे, 3 सर्कल आहे, त्याचा आत ट्रायंगल त्रिकोणी आहे, 3 आकार बनला बरोबर. इकडे पहा 1 2 3 3 आहे, तर आत 4 रेषा आहे पर. ठीक आहे पुढे पाहू 1 2 3 4, तर आत 4 रेषा आहे 1 2 3 4, म्हणजे बाहेर 4 आहे तर आतील 4 आहे बरोबर. इकडे बाहेर 3 आहे तर आत पण 3 आले. इकडे किती पाहू 1 2 3 4 5, इकडे 5 रेषा, तर इकडे 1 2 3 4 5, इकडे पण 5 रेषा. म्हणजे आपल्याला असं लक्षात येतं की सगळीकडे बाहेरच्या ज्या 3 रेषा आहे त्या आत रेषा 4 आल्या. इकडे 4 रेषा आत आहे तर 4 आत ट्रायंगल आहे. इकडे 4 सर्कल 5 सर्कल आहे तर 5चा ट्रायंगल आला. इकडे काय इकडे 3 रेषा बाहेर आहे पण आत 4 आहे, मग ही वेगळी आकृती बरोबर. चला पुढं. चला सगळं मी बोललो होतो मिरर इमेजचं. मिरर इमेज समजा जर आपण अशी मिरर टाकला मधात, समजा मी इथे काढतो, इथे एक मधात मिरर टाकला, असा खाली मिरर आहे. जर ही जी आकृती दाखवते ना, तर तीच आकृती सरळ त्याची मिरर इमेज आहे, तशीच सरळ आली.
बरोबर. ही जी जर मिरर इमेज अशी जर खाली दाखवली तर गोल आहे, तर त्याचाच खालून गोल आहे आणि त्याची एक मिरर इमेज काढली, बरोबर. इथं पण तसं झालं तुमचं, एक मिरर इमेज तयार होते. पण जसं ट्रायंगल बघितलं ना, ट्रायंगल हा आहे ना, हा तुम्हाला विरुद्ध मिरर इमेज मध्ये तुम्हाला असा पाहिजे होता, असा. तो उलटा आहे, हा उलटा दाखवलाय, म्हणजे तर डी उत्तर आहे. चला इथं घड्याळात पहा, इथं घड्याळाचे क्लॉकवाईज आहे, इथं 90 डिग्री तयार होतो, इथं 90 डिग्रीचा आहे, इथं पण स्ट्रेट 90 डिग्री आहे, इथं पण स्ट्रेट 90 डिग्री आहे, पण हाच आहे, हा तुमचा समजा 35 डिग्रीचा कोण तयार करतो, म्हणजे ही वेगळी आकृती. याच्यात सरळ सरळ 90 म्हणजे समजा इथं घड्याळात किती वाजले, इथं घड्याळ वाजले 12, समजा 3 पकडा, याच्यात वाजले 9, याच्यात वाजले 6, इथं 12च पकडा, 12 9 12 9 आणि 6, हिच्यामध्ये तसे वाटतं का 12 9 6 3 गॅप, इथं नाही तसा, तशी आकृती. पुढं चला, इथे एक मोटरसायकल आहे, इथं स्कूटर आहे, इथं सायकल आहे, इथं ही पण सायकल आहे, पण एक ऑब्झर्व करा, याच्यात सगळ्यांचे चक्के पहा, चाक पहा, इथे एक चाक आहे, इथे एक चाक आहे, म्हणजे 2 चाक, इथे 2 चाक, इथे पण 2 चाक, पण इथे हे एक चाक आहे, इकडे समोर एक सायकलचा चाक आहे आणि इकडे एक चाक आहे, म्हणजे तिथे टोटल 3 चाक आहे, इथं 2 आहे, 2 आहे, 2 आहे. आकृती वेगळी, आकृती कोणती, ही. पुढं पुढं आकृती ऑब्झर्व करा, सगळ्यांच्या डायरेक्शन चेक करा. एक सर्कल दिलेलं आहे, म्हणजे तुम्हाला एक चौकोन दिलेला आहे, चौकोनला एक समोर रेष आहे, समोर अशी रेष आहे आणि त्याला एक ॲरो दिलेले आहे, बरोबर आहे. इकडे पण तसंच आहे, इकडे खाली रेष आहे आणि समोर ॲरो दिलेले आहे, इकडे रेष आहे यांचे पण समोर ॲरो आहे, पण इथं रेष न डायरेक्ट समोर त्यांनी सर्कल दिलंय, म्हणजे ही वेगळी आकृती. असे असतात वेगळे पद शोधा, सोपं चॅप्टर आहे आणि एकदम सिंपल आहे, पाहिल्या तुम्हाला तुमचं उत्तर समजून जाईल. चला पुढं, एक सर्कल मध्ये 4 कप्पे, 2 ब्लँक आहे आणि 2 समोर रेषा मारलेल्या आहे. तुम्ही रेषा मारताना एक ऑब्झर्व करा की त्याच्या जी रेषा आहे ना, हे आडवे दिलेले आहे, म्हणजे आपली आकृती काय येणार, आपलं उत्तर काय येणार, डी, बरोबर. चला पुढं, आता इथे एक कॅरम आहे, एक चेस आहे, एक बॅट आहे आणि एक कार्ड आहे. म्हणजे तुम्ही मला सांगा, चेस कुठे खेळता, घरामध्ये किंवा कुठे पण, मग घरामध्ये समजा चेस घरात बसून बसून खेळू शकतो आपण, चेस पण बसून खेळू शकतो घरामध्ये. आणि हे कार्ड आहे, कार्ड म्हणजे पत्ते, हे पण आपण घरात बसू शकतो. मग हे बॅट आहे, बॅट आपण घरात बसून खेळू शकतो का, नाही, आपण मैदानावर जाऊनच आपल्याला बॅट बॉल खेळू लागतो. हा धावण्याचा पळण्याचा खेळ आहे, हे सर्व बसण्याचे खेळ आहे, तर आपलं उत्तर सी. चला पुढं, ही आकृती ऑब्झर्व करा, ए बी सी डी, हिच्यामध्ये काय करा, जे सर्कल आहे गोल गोल डार्क केलेले, हे एका साईडने, हे एकामेक वेगवेगळ्या साईडने, हे एका साईडने एका साईडने, म्हणजे आपली ही वेगळी आकृती, इकडं वेगवेगळ्या डायरेक्शन नाही. चला इथं ऑब्झर्व करा, हिच्यामध्ये काय करा, स्टार बघा, स्टार, याच्या स्टार मध्ये 1 2 3 4 5 5, इथं 1 2 3 4 5 6, याच्यात जे तुमचे स्टार आहे ना, 1 2 3 4 5 6, याच्यात 6 स्टार आहे, यात 1 2 3 4 5, याच्यात 5 आहे, याच्यात 1 2 3 4 5, सगळीकडे 5 5 आहे आणि असं बी मध्ये 6 आहे, बरोबर. तर आपलं वेगळं आन्सर आहे सी, सॉरी बी. चला पुढं, एक ऑब्झर्व करा, उद्या चला एका चौकोनामध्ये तुम्हाला 4 गोल गोल दिलेले, सर्व 4 4 गोल गोल दिलेले, तिच्यामध्ये तुम्ही हे का ऑब्झर्व करा, हा आणि हा विरुद्ध दिशेने, हा आणि हा विरुद्ध दिशेने, आणि इथे पण हा आणि हा विरुद्ध दिशेने, पण हा आणि हा एकच सेम डायरेक्शन आहे, तर मग याचा आन्सर सी, हा वेगळी आकृती. आला आपला एबीसीडी पुन्हा. आता याच्यात एक टार्गेट करा, एक तो कोणताही नंबर समजा आपण पकडू आर, तर याच्यात आर याच्यात पण आहे,
आर इच्यात पण आहे, आर इच्यात पण आहे. आपला आर कुठं नाही, इथं. तर सी आन्सर आहे. चला पुढं. इच्यात काय आहे, एक बैलगाडी आहे, बुलक कार्ट आहे, बरोबर आहे. ही बैलगाडी, इथे सायकल दिलेली आहे, इथं जहाज आहे आणि इथं एक ती सायकलच एक गाड आहे, बरोबर आहे. एक मग सांगा, गाडी बैलगाडी आपण जमिनीवर चालवतो, बरोबर. सायकल पण नाही का रस्त्यावर जमिनीवर चालवतो, आणि ही जी गाडी ही पण आपण रस्त्यावर चालवतो. पण जहाज रस्त्यावर चालणार आहे का? नाही, तो पाण्यात चालतो, बरोबर आहे, पाण्यामध्ये. तर आपल्या आकृतीचं उत्तर आपलं सी उत्तर आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे वेगळी आकृती शोधा. हे आपलं एक चॅप्टर होतं, अत्यंत सोपं चॅप्टर. याच्यामध्ये आपण टाइम गमावणार नाही. याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं, तिथं तीन आकृत्या सारख्या असतात, कोणत्या तरी बाबतीत सारख्या असतात. तुम्ही ते शोधा, सारख्या असतात. आणि जी एक आकृती असते ती वेगळी असते, ती वेगळे पद तुम्हाला शोधायचं आहे. ही वेगळी आकृती शोधा. आणि तुम्हाला पहिली गोष्ट आहे ना, तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला 1 मिनिट फक्त तुम्ही ते पहा, त्याच्यामध्ये कोणती वॉच करा. वॉच म्हणजे पहा. पाहिल्यानंतर त्याच्या 3 आकृत्या काहीतरी सारख्या दाखवतात, त्या सारख्या शोधा. आणि ती जी एक वेगळी आकृती असेल ना, तिच्यावर तुम्हाला टिक मार्क करायचे, तिचं तुम्हाला सांगायचे. जसे तुम्हाला एक पेपरमध्ये 4 प्रश्न विचार असणार आहे, बरोबर. एका प्रश्नासाठी 1.25 गुण आहे, बरोबर. तर तुम्हाला आउट ऑफ 4 पैकी 4 प्रश्न सोडवायचे आणि त्याचं उत्तर बरोबर द्यायचं आहे. अशाने तुम्हाला पूर्ण तुमचे मार्क एक मार्क कव्हर करत जायचं आहे. थँक्स फॉर वॉचिंग मित्रांनो, धन्यवाद.